मित्रांनो, आज शनिवार आहे, माझा सुट्टीचा दिवस. तर मी फिल्मिंग स्टुडिओला आलो होतो. आम्ही चर्चा करत होतो नितेश आणि आपल्यासोबत. तर प्रचंड पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर आठवण येते चहाची आणि आम्ही चहा घेण्यासाठी चाललो आहे कॅफे गुडलकला. तर गौरव डायरेक्ट तिकडं गुडलकला आम्हाला भेटणार आहे. आमच्यासोबत चंदू नाही आहे. चंदूचं बॅड लक की तो गुडलक सोबत नाही आहे. चला निघू, जाऊयात गुडलकला भेटू. आता आम्ही आहे सांगवी फाट्यावर. सांगवी फाट्यावरून आम्ही औंध, त्याच्यानंतर औंधवरून एस बी रोडवरून मग आम्ही FC रोड, असा या वेळी आम्ही प्रवास करणार आहोत. तुम्हाला सांगायला आवडेल की FC रोडला एक कलाकार कट्टा आहे. इथे पुण्यातलेच बरेचसे आर्टिस्ट, विविध प्रकारचे कला इकडे तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटतील. हे कलाकार डायरेक्ट इकडे बसतात आणि लाईव्ह तुम्हाला आपल्या कलेचं प्रदर्शन करतात. तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहे गुडलकला. तर गुडलकच्या एंट्रीला पुष्पा पिक्चरमधला एक पोलीस आहे बघा, त्याला बघून तुम्हाला त्याची आठवण येईल, कारण की एंट्रीला एक जण सेम तसाच दिसतो. तुम्हाला आधी टेबलसाठी नाव द्यावं लागतं, कारण की प्रचंड प्रमाणात इथं वेटिंग असते. तर आधी तुम्हाला तुमचं नाव द्यावं लागतं त्यांच्याकडं, त्याच्यानंतर तुमची टेबलची बुकिंग होते. बराच वेळ थांबल्यानंतर आमचा नंबर लागला आणि आम्ही ऑर्डर केले बन मस्का. आणि गुडलक कॅफे फेमस काय तर ह्या इराणी चहामुळे. पहिला घास घेतला मग असं वाटतं कंटिन्यू दुसरा घास, तिसरा घास कंटिन्यू घेत राहावं. गजू है इन्फ्लुएन्सर, गजूभाई इन्फ्लुएन्सर. अरे नुसतंच खातो पण सायकलवर जातो. गजूभाई इन्फ्लुएन्सर. खाण्याचं शॉपिंग, आवडतं नमकीन. गजूभाई इन्फ्लुएन्सर, गजूभाई इन्फ्लुएन्सर. खाऊन त्याला सुस्ती तरी बी करतो मस्ती. गजूभाई इन्फ्लुएन्सर. अरे गजूभाई इन्फ्लुएन्सर. अरे मी नुसतं खातो पण चालायला जातो मी. गजू इन्फ्लुएन्सर, गजूभाई इन्फ्लुएन्सर. हो गजूभाई इन्फ्लुएन्सर. खाण्याचं नुसतं गजूभाईला नुसतं. गजूभाई इन्फ्लुएन्सर, गजूभाई इन्फ्लुएन्सर. मित्रांनो, फक्त चहा आणि बन मस्कावरती भागला नाही. मला इथलं बन आमलेट खूप आवडतं. त्याच्यासाठी मी माझ्यासाठी बन मस्का, तसंच बन आमलेट आणि बैदा करी ऑर्डर केलं आहे. तर आता चिकन खिमासुद्धा ऑर्डर केला आहे. आपण त्याचा पण आस्वाद घेणार आहोत.
चिकन किमा आणि चपाती. 1935 हे ओपन झालेलं आहे गुडलक कॅफे. FC रोड, डेक्कन, शिवाजीनगर. या चौकाचं नाव गोपालकृष्ण गोखले चौक होतं, पण कॅफे गुडलकमुळं लोक हे गुडलक कॅफे या नावानेच ओळखला जातो हा चौक. आणि राहिला विषय तर बरेच सेलिब्रिटी, मराठी सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी, मोठे मोठे पॉलिटिशियन, उदाहरणार्थ झालं तर पवारसाहेब VNCCला असताना इथे यायचे किमा खायला. त्यांच्यासोबत श्रीनिवास पाटील साहेब. बॉलिवूडमधले सेलिब्रिटी घ्यायचं झालं तर देवानंद, रजा मुराद अशी सेलिब्रिटी. पाठीमागे FTI कॉलेज असल्यामुळं बऱ्याच सेलिब्रिटींचा इथं वावर असतो नेहमीच. आत्ता सध्या मराठी इंडस्ट्रीमधले बरेच स्टार येतात आणि बरेच लोक बऱ्याच दूरवरनं, आत्ताच एक 2-3 कस्टमर दुबईवरनं आली होती इथं चहा बनमस्का घेण्यासाठी, थोडं रिलीफ घेण्यासाठी. आता हा कलाकार कट्टा इथं झालेला आहे. बऱ्याचशा छोटी मोठी स्ट्रीट प्ले होतात. बरेचसे कलाकार त्यांची कलाकृती इथे सादर करतात. स्पेशलिटी इथे चहा बनमस्का आहे, स्नॅक्समध्ये बन ऑमलेट, मटन किमा, चिकन किमा या स्पेशलिटी आहेत. आणखीन बऱ्याचशा गोष्टी स्पेशल आहेत. त्यातल्या डेझर्ट्समध्ये फ्रूट फनी, कॅरमल कस्टर्ड, जेली विथ क्रीम, प्लेन कस्टर्ड. मला माझी हेअरफॉल झाल्यामुळं 2 वर्षापूर्वी मला असं वाटायचं की आपण फार वयस्कर दिसतोय, पण पुष्पा आल्यानंतर मला एक सेलिब्रिटी म्हणून सगळीकडेच पसंती मिळते. फहाद फासिल. धन्यवाद सर. लोकांचे रिएक्शन अशा असतात काउंटरवर. खूप भारी ॲक्टर होते. तो चला नींबू चैनल पर अपना वीडियो देखो और गुडलक पे विजिट करो और क्रीम चिकन रोल खाना न भूलिए उधर. गुडलक कॅफेला येऊन तर मजा आली. तर भेटू आपण चला निघूच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.